नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मस्त मजेत ना? एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मस्त असा अंडा मसाला. तर वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया. छानसं खोबरं भाजून घेतलेलं आहे. इकडे मोठा एक कांदा घेतलेला आहे, आलं आणि लसूण सुद्धा आहे. ते खोबरं छान भाजले की काढून घेणार आहे. आपली इकडे अंडी सुद्धा उकळून घेतलेले. त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं, लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, मीठ टाकलं आणि छान असे अंडी आपल्याला परतून घ्यायचे. मसाल्यामध्ये कोथिंबीर आहे, खोबरं सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे, अद्रक आहे आणि लसूण सुद्धा आणि छान पेस्ट करून घेणार आहे. आपलं खोबरं बारीक करताना त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान कलर येतो. कलरवालं तिखट आहे. आता त्यानंतर कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर सुद्धा टाकलेले बारीक करून घेणार आहे. यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालून घेणार आहे. आपल्याला चांगली छान बारीक पेस्ट करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकलं, लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला, हळद टाकले आणि वाटून घेतला तो सुद्धा मसाला टाकला आणि छान आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा. चवीपुरतं मीठ सुद्धा टाकणार आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आपला मसाला चांगला गोळा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. जेवढा मसाला आपण चांगला परतेल तर आपल्या भाजीला आणि ग्रेव्हीला छान टेस्ट येते. त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला. बघू शकता मसाला मस्त असं गोळा झाला. आपला मसाला चांगला परतला. यामध्ये आता मी अंडी घालून घेणार. अंडी यामध्ये घालून घेतलीत आणि मस्त असं त्या मसाल्यावरती अंडे आपले छान असं परतून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे अंड्याला बारीक चिरा पाडले त्यामध्ये मसाला आपला छान आपला मुरेल. त्यामुळे मसाला चांगला परतून घ्यायचा अंड्यामध्ये. या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे आपलं मसाला छान अंड्यामध्ये मुरतील. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे, म्हणजे अंडी आपली छान आपले मोजतील. तिखट, मीठ वगैरे मसाले 5 मिनिटानंतर मी झाकण काढून घेणार आहे. बघू शकतो मस्त मसाल्याला आपले तेल सुटलेलं. आपलं खाण्यासाठी अंडा मसाला तयार झालेला. वरून कोथिंबीर टाक. बघू शकता खाण्यासाठी आपला अंडा मसाला तयार झाला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका.